नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पृथ्वीचे अंतरंग। सुमारे 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली आणि प्रारंभिक अवस्थेमध्ये ती वायुरूप अवस्थेमध्ये होती। त्यानंतर तिला द्रवरूप अवस्था प्राप्त झाली आणि नंतर पृथ्वीचा पृष्ठभाग थंड होत जाऊन हळूहळू त्या ठिकाणी स्थायूरूप झाला। अशा प्रकारे पृथ्वीला विविध अवस्था त्या ठिकाणी प्राप्त झाल्या। आज सद्यस्थितीमध्ये आपण भूकवच आणि बाह्य आवरणाचा जो दृढ किंवा कठीण भाग आपण पाहतो त्याला आपण शिलावरण असं म्हणतो। पृथ्वीचा जो बाह्य आवरणाचा कठीण भाग आहे, या शिलावरणाला किंवा शिलावरण खडकांच्या विविध थरांनी मिळून त्या ठिकाणी बनलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि या शिलावरणाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करणं हे क्रमप्राप्त ठरतं। भूपृष्ठाची रचना ही प्रामुख्याने पृथ्वीच्या अंतरंगावर अवलंबून आहे। पृथ्वीच्या अंतरंगाचं गूढ मानवाला आजही पूर्णपणे उलगडलेलं नाही। म्हणजे सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या अंतरंगाची जी माहिती आज आपल्या समोर येते किंवा जी आपण अभ्यासतो, ही माहिती त्या ठिकाणी प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित नाही। यामध्ये प्रत्यक्ष निरीक्षण खूप कमी आहे, परंतु अप्रत्यक्ष त्या ठिकाणी निरीक्षणावर आधारित ही माहिती जास्त आहे। म्हणून आजही त्या ठिकाणी मानवाला हे गूढ पूर्णतः त्या ठिकाणी उकलता आलेलं नाही। यामध्ये अनेक अडथळेही आहेत। म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगाची जर माहिती आपल्याला प्रत्यक्ष मिळवायची असेल तर त्या ठिकाणी ते अशक्य आहे। त्याचं कारण असं की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या केंद्रकापर्यंतचं अंतर, म्हणजे सर्वसाधारणपणे पृथ्वीची त्रिज्या आपण त्याला म्हणतो, ही पृथ्वीची त्रिज्या आहे 6371 किलोमीटर। आणि मग आपण जनरली विचार करा की आपल्याकडे बोरवेल्स वगैरे जरी घेतल्या, विहिरी जरी खोदल्या, तरी सर्वसाधारणपणे 200 फूट, 300 फूट, 700 फूट, 800 फूट, 1500 फूट इथपर्यंत बोरवेल्स घेऊ शकतो। परंतु त्याच्या खाली जाणं मानवाला त्या ठिकाणी सहज शक्य नाही। तरीही काही भागामध्ये पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती जाणून घेण्यासाठी काही संशोधनं झाली। मग यामध्ये पॅसिफिक महासागराच्या तळावरती त्या ठिकाणी ड्रिलिंग करून काही माहिती प्रत्यक्ष मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु ही माहिती मिळवत असताना त्या ठिकाणीही मानवाला त्या ठिकाणी हार पत्करावी लागली। कारण अंतरंगामध्ये जसं खोल जावं तसं त्या ठिकाणी हा खोदाईचा खर्च हा प्रचंड प्रमाणामध्ये वाढतोय। तंत्रज्ञान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वापरावं लागतंय। या सगळ्या बाबी त्या ठिकाणी जिकिरीच्या बनत गेल्या आणि तो प्रत्यक्ष होत असलेला अभ्यास त्या ठिकाणी थांबवावा लागला। आणि मग त्या अभ्यासात सर्वसाधारणपणे 8 ते 10 किलोमीटर पर्यंतचा जो भाग आहे, या 8 ते 10 किलोमीटर पर्यंतच्या खोलीचंच प्रत्यक्ष त्या ठिकाणी काही नोंदी घेता येणं शक्य झालं। म्हणून आजही पृथ्वीच्या अंतरंगाविषयीची जी काही माहिती आपल्याला मिळते, ही माहिती अंदाजाच्या स्वरूपामध्ये किंवा अप्रत्यक्ष काही निरीक्षणांच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासावी लागते। ही माहिती अभ्यासत असताना त्या ठिकाणी काही बाबतीमध्ये मग अप्रत्यक्ष निरीक्षणं नोंदवलेली असतील किंवा प्रत्यक्ष ती माहिती मिळवलेली असेल, या काही मिळवलेल्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी शास्त्रज्ञांमध्ये आजही एकवाक्यता नाही, परंतु काही बाबतीमध्ये मात्र त्या ठिकाणी एकवाक्यता आढळून येते। ती म्हणजे पृथ्वी गोल कठीण पोलादी गोळ्यासारखी आहे किंवा पृथ्वीच्या अंतरंगामध्ये द्रवरूप पट्टा आहे आणि विशिष्ट स्थितीमध्ये तो भूपृष्ठाकडे वाहू लागतो, की ज्याला आपण शिलारस किंवा लाव्हारस वगैरे म्हणतो। पृथ्वीच्या केंद्राजवळ अतिशय जास्त दाब असल्याने घनरूप अवस्थेत आहे, परंतु काही कारणामुळे दाब कमी झाल्यास त्यास द्रवरूप अवस्था प्राप्त होते। पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जसं खोल जावं तसं त्या ठिकाणी तापमान वाढत जातं आणि अंतरंगामध्ये घनताही वाढत जाते। अशी काही मतं त्या ठिकाणी शास्त्रज्ञांमध्ये या बाबतीमध्ये एकमत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। भूकंप लहरीच्या निरीक्षणावरून पृथ्वीच्या अंतरंगाविषयीचं अचूक माहिती त्या ठिकाणी मिळवण्यास मदत होते। भूकंप लहरी या 3 प्रकारच्या आहेत। एक आहे प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि पृष्ठलहरी। प्राथमिक लहरी ज्या आहे, या प्राथमिक लहरीची नोंद ही भूकंप मापक यंत्रावरती सर्वात प्रथम होते। या लहरी आडव्या दिशेने प्रवास करतात। या लहरींचा वेग प्रति सेकंदाला 5 ते 12 किलोमीटर असतो। या लहरी पृथ्वीच्या गाभ्यातूनही प्रवास करू शकतात। दुसऱ्या आहेत त्या दुय्यम लहरी। दुय्यम
प्रकारच्या लहरी प्राथमिक लहरींना काटकोनात प्रवास करतात। या लहरींचा वेग हा प्राथमिक लहरींच्या 60% असतो। म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये सर्वसाधारणपणे 2900 किलोमीटर खोलीपर्यंतच या लहरी प्रवास करू शकतात, त्यापुढे त्या जाऊ शकत नाहीत। या लहरी पुन्हा परावर्तित होतात। थोडक्यात या लहरी द्रवरूप भागातून पुढे प्रवास करू शकत नाहीत। याचा अर्थ पृथ्वीच्या अंतरंगामध्ये सर्वसाधारणपणे सुमारे 2900 किलोमीटर खोलीवर त्या ठिकाणी द्रवरूप भाग असावा, स्तर असावा, असा एक निष्कर्ष त्या ठिकाणी काढला जातो। तर काही निष्कर्ष हे ज्वालामुखी उद्रेक होत असताना त्यावेळी वायुरूप, द्रवरूप, घनरूप पदार्थ हे ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडतात आणि या वायुरूप पदार्थामध्ये विविध प्रकारचे वायू असतात, पाण्याची वाफ असते, द्रवरूप लाव्हारस असतो। ह्या विविध प्रकारचं घटकांचं त्या ठिकाणी विश्लेषण करून, निरीक्षण करून त्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगाविषयीची काही माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळवता येते। पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 विभाग पडतात। 1 शिलावरण, 2 प्रावरण आणि 3 गाभा। सर्वात वरचा जो भाग आहे किंवा भूकवचाचा जो भाग आहे त्याला शिलावरण असं म्हटलं जातं। सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या सर्वात वरच्या घनरूप आवरणाला शिलावरण म्हणतात। या शिलावरणाची जाडी 16 ते 40 किलोमीटर पर्यंत आढळते आणि सरासरी जाडी ही 33 किलोमीटर आहे। शिलावरणाची जाडी सर्वत्र सारखी आढळत नाही। पर्वतीय प्रदेशात ती अधिक, तर खोल समुद्रामध्ये ती कमी आढळून येते। पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पर्वत हे कमी घनतेच्या पदार्थापासून बनलेले आहेत, तर त्या ठिकाणी महासागराचे तळ हे जास्त घनतेच्या पदार्थापासून बनलेले आहे। शिलावरणाचे 2 भाग पडतात। एक या ठिकाणी पहा, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक म्हणजे सियाल आणि दुसरा सायमा किंवा त्याला सीमा असं म्हटलं जातं। सियाल हा शिलावरणाचा सर्वात वरचा भाग आहे, म्हणजे भूपृष्ठाच्या सर्वात वरच्या भागाला सियाल असं म्हटलं जातं। हा भाग सिलिका आणि ॲल्युमिनियम या 2 मूलद्रव्यांनी बनलेला आहे। सिलिका आणि ॲल्युमिनियम Si+Al = SiAl, सियाल असं त्याला संबोधलं जातं। या भागाची जाडी 29 किलोमीटर असावी। घनता सर्वसाधारणपणे 2.3 ते 2.7 इतकी असावी। या भागामध्ये ग्रॅनाइट, स्तरीत, बेसॉल्ट खडकांचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आढळतं। प्राथमिक भूकंप लहरी 5 ते 6 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने या भागातून प्रवास करतात, तर दुय्यम लहरी या 3.2 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने प्रवास करतात। या थराचं तापमान सर्वसाधारणपणे 500 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास त्या ठिकाणी आढळून येतं। हा सियाल थर संपल्यानंतर त्या ठिकाणी सायमा किंवा सीमा या थराच्या मध्ये एक विलगता आढळते। विलगता म्हणजे त्या ठिकाणी 2 थरांना वेगळा करणारा किंवा घनता, तापमान यामध्ये थोडासा बदल दर्शवणारा एक थर, म्हणजे खडकांची घनता त्या ठिकाणी थोडीशी बदलते। तर सियाल थराच्या खाली आणि सायमा थराच्या वरती दोन्हींच्या दरम्यान अशा स्वरूपामध्ये थोडासा घनतेमध्ये त्या ठिकाणी खडकांचा फरक पडतो। कमी जाडीचा थर त्या ठिकाणी आढळून येतो, त्याला विलगता असं म्हटलं जातं। सियाल आणि सायमा या 2 थरांच्या मध्ये ज्या ठिकाणी खडकांच्या घनतेमध्ये बदल होतो त्याला कोनरॅड विलगता असं म्हटलं जातं। साधारणतः 2 ते 3 किलोमीटर जाडीचा हा थर आहे। त्यानंतर या कोनरॅड विलगतेला लागून लगेच खाली सायमा हा थर सुरू होतो। सियाल थराच्या खाली कोनरॅड विलगतेनंतर सीमा थर आढळतो। या थरामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम ही मूलद्रव्य अधिक आढळतात, म्हणून त्याला Si+Ma सायमा असं म्हटलं जातं। या थराची जाडी सर्वसाधारणपणे 40 ते 42 किलोमीटर पर्यंत आढळते। अंतरंगामध्ये या थरात बेसॉल्ट, सायनाइट आणि गॅब्रो या गटातील खडकांचं आधिक्य त्या ठिकाणी जास्त आढळून येतं। या थरातील खडकांची घनता ही 2.85 ते 3.3 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे। प्राथमिक भूकंप लहरी 6 ते 7 किलोमीटर, तर दुय्यम लहरी या 3 ते 4 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने या थरातून प्रवास करतात।
या थराचं तापमान सर्वसाधारणपणे 1300 डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान आढळून येतं. सायमा थराच्या खाली त्या ठिकाणी प्रावरणाला सुरुवात होते. शिलावरण आणि गाभा या दोन्हींच्या दरम्यान असणारा जो थर आहे त्याला प्रावरण किंवा मध्यावरण असं म्हटलं जातं, मेंटल. या थराची जाडी सर्वसाधारणपणे 42 ते 2900 किलोमीटर पर्यंत आहे. पृथ्वीच्या अंतरंगाचा सर्वात जास्त भाग हा प्रावरणाने व्यापलेला आहे. सीमा थराच्या खाली शिलावरण आणि प्रावरण यांच्या दरम्यान सुद्धा एक दोन्ही थरांना वेगळा करणारा एक थर आढळून येतो, कमी घनतेचा. त्याला मोहोविलकता असं म्हटलं जातं. मोहोरोव्हिसिक या नावाच्या शास्त्रज्ञाने ही विलकता शोधून काढली, म्हणून त्याच्या नावाने ही विलकता ओळखली जाते. सीमा थराच्या खाली शिलावरण आणि प्रावरण यांना विलग करणारी विलकता म्हणजे मोहोविलकता. प्रावरण सर्वसाधारणपणे 2 भागामध्ये विभागलं जातं, एक बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण. बाह्य प्रावरणाचा विस्तार सर्वसाधारणपणे 45 ते 700 किलोमीटर पर्यंत आढळतो. या भागामध्ये ऑलिव्हेइन, पॅराक्झिन या प्रकारची मूलद्रव्ये आढळतात. या भागामध्ये खडकांची घनता ही 5.5 इतकी आढळते. या भागामध्ये सर्वसाधारणपणे प्राथमिक भूकंप लहरींचा वेग हा 10.5 किलोमीटर प्रति सेकंद आणि या थराचं तापमान हे साधारणतः 2400 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आढळून येतं. आंतरप्रावरण जे आहे बाह्य प्रावरणाच्या खाली म्हणजे सर्वसाधारणपणे 700 ते 2900 किलोमीटर यांच्या दरम्यान त्या ठिकाणी आंतरप्रावरण आढळून येतं. या भागामध्ये सिलिका द्रव्य आणि विविध मूलद्रव्यांची ऑक्साईड्स मोठ्या प्रमाणावरती आढळून येतात. खडकांची घनता सर्वसाधारणपणे 9.9 इतकी आढळते. तर या थराचं तापमान हे 3800 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आढळतं. भूकंप लहरींचा वेग 13.7 किलोमीटर प्रति सेकंद या भागामध्ये आढळून येतो. विविध प्रकारच्या पर्वत निर्माणकारी हालचाली ज्या आहेत या भागातून होत असाव्यात असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. प्रावरणाच्या खाली केंद्रकापर्यंतचा जो भाग आहे किंवा थर आहे त्याला गाभा असं म्हटलं जातं. तिसरा प्रमुख थर जो आहे तो आहे गाभा किंवा केंद्रावरण असंही त्याला म्हटलं जातं. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये निकेल आणि फेरस या घटक द्रव्यांचं प्रमाण सर्वाधिक आढळतं, म्हणून त्याला निफे असंही म्हटलं जातं. या थराची जाडी साधारणतः 2900 किलोमीटर पासून ते पृथ्वीच्या केंद्रापर्यंत म्हणजे 6371 किलोमीटर पर्यंत त्या ठिकाणी आढळते. प्रावरण आणि गाभा यामध्ये खडकांच्या घनतेमध्ये अचानक बदल होतो. त्या थराला गटेनबर्ग विलकता असं म्हटलं जातं. प्रावरण आणि गाभा यांना विलग करणारा हा एक थर आहे. गाभ्याचे 2 भाग पडतात, एक बाह्य गाभा आणि दुसरा आंतरगाभा. बाह्य गाभ्याचा विस्तार हा 2900 ते सर्वसाधारणपणे 5150 किलोमीटर पर्यंत आढळतो. बाह्य गाभ्याची घनता ही 10 ते 11च्या दरम्यान आढळून येते. या भागामध्ये निकेल आणि लोहयुक्त खडक द्रवरूप स्थितीमध्ये असावेत असं मानलं जातं. या थरांमध्ये भूकंप लहरींचा वेग हा कमी होताना दिसून येतो. प्राथमिक लहरी या त्या ठिकाणी 8 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने प्रवास करतात. या थरामध्ये तापमान हे साधारणतः 5000 डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान आढळतं. अतिशय जास्त तापमान असल्यामुळे बाह्य गाभा हा द्रवरूप स्थितीत आढळतो. आंतरगाभ्याच्या तुलनेत या प्रदेशात किंवा या थरामध्ये पडणारा दाब हा कमी असल्यामुळे हा भाग द्रवरूप असावा असा एक निष्कर्ष त्या ठिकाणी काढला जातो. बाह्य गाभा आणि आंतरगाभा म्हणजे सर्वसाधारणपणे 5150 किलोमीटरच्या खाली जो भाग सुरू होतो तो आंतरगाभ्याचा सुरू होतो आणि यांच्या दरम्यान सुद्धा त्या ठिकाणी एक विलगता आढळून येते. तिला लेहमन विलगता असं म्हटलं जातं. बाह्य गाभा थराच्या खाली बाह्य गाभा आणि आंतरगाभा यांना विलग करणारी ही एक विलगता आहे, तिला लेहमन विलगता असं म्हटलं जातं. आंतरगाभ्याचा भाग हा सर्वसाधारणपणे 5150 किलोमीटर ते 6371 किलोमीटर पर्यंत आहे. या भागाची घनता ही 21.3 ते 13.6 इतकी आढळून येते. लोह आणि निकेल या मूलद्रव्यांचं प्रमाण
त्या ठिकाणी यामध्ये अधिक प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतं. या भागाचं तापमान सर्वसाधारणपणे 6000 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा अधिक असलेलं पाहावयास मिळतं. निकेल आणि फेरस या घटक द्रव्यांचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असल्यामुळे त्याला निफे असंही म्हटलं जातं. पृथ्वीचा अंतर्गाभा हा घन अवस्थेत असावा, कारण पृथ्वीच्या गाभ्याजवळ प्रचंड दाब असल्याने तो गोठलेल्या स्थितीत आहे. काही कारणाने दाब कमी झाला तर त्यास द्रवरूप स्थिती प्राप्त होते. म्हणून पृथ्वीचा अंतर्गाभा हा घनरूप स्थितीमध्ये आहे, कारण प्रचंड दाब त्या ठिकाणी आहे. कोणत्याही द्रवरूप पदार्थावर अतिरिक्त दाब दिला असता त्याचा विलयबिंदू हा गोठला जातो. या नियमाप्रमाणे प्रचंड तापमान असूनही केंद्राजवळील भाग हा घनरूप असावा मत त्या ठिकाणी मांडलं जातं. सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या अंतरंगाचे हे प्रमुख 3 विभाग त्या ठिकाणी आपण पाहिले. एक म्हणजे शिलावरण, दुसरा आहे ते प्रावरण आणि तिसरा आहे तो गाभा. सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या अंतरंगाची रचना ही प्रत्यक्ष निरीक्षणांच्या ऐवजी त्या ठिकाणी अप्रत्यक्ष माहितीवरती जास्तीत जास्त भर देऊन त्या ठिकाणी मांडली जात असलेली आपणाला पाहावयास मिळते. धन्यवाद.